जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदैवो महेश्वरा. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19 शिकवण नाम. समास 3 करंट लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. तर जय जय रघुवीर समर्थ. इथे समर्थ रामदासांनी आपल्याला हा जो काही 3रा समास दिलेला आहे त्याचा आज आपण श्रवण करणार आहोत. तर हा 3रा समास हा 19व्या दशकातला समास आहे आणि 19 म्हणजे काय, एकूण इथे 20वा जो काही मिळणार आहे आपल्याला तो इथे समर्थांनी दाखवून दिलेला आहे. तो 20वा आहे तो कशातून मिळणार आहे हो, तर शिकवणीतून समर्थ आपल्याला 20वा देणार आहेत. आणि हा 19व्या दशकातला 3रा समास आहे करंट लक्षण. म्हणजे ही लक्षणं कोणाची येतो, तर आपल्या मनुष्य प्राण्याची ही लक्षणं समर्थांनी दाखवलेली आहेत. हा 3ऱ्या समासातली आता करंट लक्षणं तुमची आणि माझी म्हणजे आपण सर्वांची ही लक्षणं आपण आता श्रवण करूया. तर पहिलीच ओवी आहे, वाचूया. सूचित करुनी अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. काय सांगितलंय समर्थांनी, सूचित करुनी अंतःकरण म्हणजे अंतःकरण आपलं कसं हवं, सूचित हवं म्हणजे चांगलं हवं. दूषितपणा नको आहे त्या अंतःकरणामध्ये. तेव्हा आपल्याला आपल्यामधले दोष ऐकण्याची क्षमता येईल, ऐकण्याची शक्ती येईल. कधी येईल, जेव्हा आपण आपल्या मनामध्ये कोणतीही उणीधवणी ठेवणार नाही. आपलं मन जेव्हा स्वच्छ ठेवू तेव्हा आपण आपल्यातली वाईट गुण ऐकू शकतो. त्याशिवाय आपल्याला ऐकता येणार आहेत का हो, तर नाही. कारण का, माणसाला स्वतःचं वाईट ऐकणं हे आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. कारण स्वतःचे वाईट गुण कोण ऐकून घेईल. प्रत्येकाला वाटतं की माझ्याबद्दल सगळ्यांनी चांगलंच बोलावं. तसंच इथे समर्थांनी आपल्याला करंट लक्षण म्हणजे आपल्यामधली जी लक्षणं आहेत, जी वाईट गुण आहेत, जे काही विकृती आहे ती इथे दाखवून दिलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला अंतःकरण जे काही आपलं आहे ते अंतःकरण हे सूचित करायचं आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय. हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे म्हणजे हे जे करंट लक्षण, आपण आपलीतली विकृती जर त्यागली तर आपल्यामध्ये काय येणार आहे हो, सदैव लक्षण येणार आहे. त्यासाठी आपल्याला हे करंटपणा जो आहे तो त्यागायचा आहे. तेव्हा आपण सदैवाकडे जाणार आहोत, सगुणाकडे जाणार आहोत आणि हा सगुणपणा आपल्या अंगी उतरणार आहे. त्यासाठी आपल्याला करंटपणा त्यागायचा आहे असं आपल्याला समर्थ सांगतात. पुढची ओवी वाचूया. पापाकरिता दरिद्र प्राप्त दरिद्रे होय पाप संचित ऐसेची होत जात क्षणक्षणा. म्हणजे काय म्हणतात समर्थ, तर पापाकरिता दरिद्र प्राप्त म्हणजे दरिद्रीमधून काय मिळतं, तर पाप संचित होतं. जर आपण आपल्यातले अवगुण सोडायला जर तयार नसू तर आपल्याकडे काय जमा होतं, तर पाप जमा होतं. त्या दरिद्र्यामधून आपल्याला फक्त आणि फक्त पापाची प्राप्ती होते. आणि ह्या दरिद्र्यामधले जे पाप आहे ते क्षणाक्षणाला वाढत जातं आणि आपल्याकडे फक्त पापाची संचिती होते. बाकी आपल्याकडे पुण्याचा साठा राहत नाही, फक्त आणि फक्त पापाचा साठा वाढत जातो. म्हणून आपण हे दरिद्र जे काही आपल्या अंगी आहे ते आपण त्यागायला हवं असं समर्थांचं म्हणणं आहे. पुढे वाचूया. या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. म्हणूनच समर्थ काय म्हणतायत, तर ह्यासाठीच आपल्याकडे पापाचा साठा घटण्यासाठी, पुण्याचा साठा वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपल्यामधला करंटीपणा आहे तो त्यागला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सदैवाची प्राप्ती, सगुणाची प्राप्ती होईल आणि आपण त्यामध्ये उतरू, सदैवामध्ये उतरू असं समर्थांचं म्हणणं आहे. करंट्यास आळस आवडे
येत न कतापी नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. बघाव, इथे करंट्याचं आता वर्णन दिलंय. समर्थ म्हणतायत की जो काही करंट आहे तो कसा आहे ते आपण नीट ऐकूया आणि आपण अवलोकन करूया की हे गुण आपल्यामध्ये आहेत का. तर आपण कसे ठरू, कसे असू, हे आपण अवलोकन करूया की आपण कशामध्ये मोडतो, आपण कशामध्ये आहोत, आपण कसे आहोत. हे समर्थ आपल्याला इथे दाखवून देत आहेत, ह्याची प्रचिती इथे आपल्या डोळ्यासमोर देत आहेत समर्थ. आपण ते ऐकूया. करंट्यास आळस आवडे. कसा आहे हो हा करंटा? तर त्याला आळस आवडतोय, त्याला म्हणजे अजिबात कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा नाही आहे, आळशी आहे तो. आणि येत न कतापी नावडे म्हणजे प्रयत्न जो काही आहे तो त्याला केलेला आवडत नाही कोणत्याही बाबतीत. म्हणजे तो कसा ठरतो हो? खूप आळशी ठरतो. आळसाने काय होतं? आळसाने आपल्याला अधोगती प्राप्त होते. आळसामधून काही साध्य होतं का हो? नाही. आळसामध्ये फक्त आणि फक्त अधोगती येते. कारण आपण फक्त ह्या आळशीपणाला कवटाळून बसलो तर आपल्यामध्ये कोणतीही प्रगती होत नाही, कोणतीही आपल्यामध्ये कोणताही गुण, चांगला गुण येत नाही. फक्त आणि फक्त आपण ह्या आळसाला कवटाळून बसलो तर आपलं नुकसानच होतं, असं समर्थांचं म्हणणं आहे. त्या आळशी व्यक्तीला, त्या आळशी प्राण्याला प्रयत्न आवडत नाहीत. असा तो आळशी देह, तो काहीही उपयोगाचा नाही. त्याच्याकडे सगुणाची प्राप्ती होऊ शकत नाही, तो कोणत्याही कार्यात प्रगती करू शकत नाही. म्हणून हा आळस हा करंट्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. त्याची वासना वावडे अधर्मी सदा. त्याची वासना ही कशी आहे हो? वाईट आहे. ती वासना ही कोणाकडे घेऊन जाते? आपल्याला अधर्माकडे नेते. ही जी वासना आहे ती अधर्माकडे नेते. कारण ती वासना येते ती आळसामधून येते. चांगल्या गोष्टीतून येते का हो? तर नाही. ती वासना आळसामधून येते आणि हा आळस आपल्याला शेवटी अधर्माच्या गतीला नेतो. आणि हा अधर्मी जो काही आहे तो सगुण नाही आहे, तो वाईट आहे. त्यामुळे आपण पहिला हा आळस त्याग केला पाहिजे, असं समर्थांचं म्हणणं आहे. पुढे बघूया. सदा भ्रमिष्ट निदसुरा, उगेची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. बघाव कसा आहे हा सदा भ्रमिष्ट निदसुरा. म्हणजे जो काही करंट आहे तो कसा आहे हो? भरकटलेला आहे, भ्रमिष्ट आहे. त्याला काहीही कळत नाहीये. तो त्याच्या जीवनाचा अर्थ त्याला कळलेला नाहीये. त्याचा जन्म कशासाठी झालाय हे त्याला कळलेलं नाहीये. तो भ्रमिष्ट आहे. म्हणून तो इकडे तिकडे फिरत बसलेला आहे, भरकटत बसलेला आहे. तो सुख शोधत आहे पण त्याला सुखाची प्राप्ती होत नाहीये, कारण तो भ्रमिष्ट आहे. त्याच्यामधली करंट लक्षणं आहेत ते तो सोडत नाहीये. त्याच्यामुळे त्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, त्याला त्याची जाणीवच होऊ शकत नाही. म्हणून तो असा सैरा वैरा भटकत आहे. कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. कारण तो अंतर्मुखच झालेला नाहीये. त्याच्यामुळे त्याला अंतःकरण, परब्रह्म काय आहे ह्याची जाणीव झालेली नाही. म्हणून तो कोणी एकाच्या अंतरा मानेची आहे. तो कोणाला मानतच नाहीये. तो माझा माझा मीच सगळीकडे असा म्हणून भ्रमिष्ट होऊन सगळीकडे धावत बसलेला आहे. म्हणून त्याला जीवनामध्ये सुख, स्थैर्य लाभत नाहीये. आणि असा हा भरकटलेला करंटपणा घेऊन तो पुढे चालतोय. आणि हा असा भ्रमिष्ट समर्थाने आपल्याला दाखवलेला आहे. तर आपण आपल्याला शोधायचं आहे की आपण कशामध्ये मोडतोय, आपण कसे आहोत, हे आपण स्वतः अवलोकन करायचं आहे. पुढे बघूया. लेहो नेणे वाचू नेणे, सवसादूत घेऊ नेणे, हिशेब कितेब राखो नेणे धारणा नाही. त्याला काहीही करण्याची इच्छा नाहीये. कारण त्याला लिहिण्याची म्हणजे काही लिहावं असं वाटत नाही, काही वाचावं असं म्हणजे त्याला ज्ञानाची प्राप्ती करावीशी वाटत नाहीये. सावसूत घेऊ नये, हिशोब कितोब राखो नये. म्हणजे काय हो? त्याला कोणत्याही गोष्टीचा हिशोब ठेवता येत नाहीये.
त्याला पाप पुण्याचा म्हणजे प्राप्ती नाही आहे, कारण त्याला कळतच नाही आहे काय कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती गोष्ट चुकीची आहे हे त्याला कळत नाही. त्याच्यामुळे त्याचं कर्म त्याने कसं करावं हेच त्याला कळत नाही. त्याच्यामुळे त्याला त्याचा हिशोब ठेवता येत नाही आहे. ती धारणाच त्याच्यामध्ये उतरलेली नाही आहे, कारण त्याला कोणतेही ज्ञान आत्मसात करावं अशी इच्छा नाही आहे. हे त्याचं करंटापणाचं हे लक्षण आहे. कोणतंही त्याला ज्ञान नको आहे, त्याला फक्त अज्ञानाच्या वाटेवर जायचं आहे, असा आहे तो करंटा. पुढे पाहूया. हारवी सांडी पाडी फोडी, विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. म्हणजे बघा कसा आहे तो, विसरे चुके नाना खोडी, म्हणजे तो काय करतोय, विसरतोय, चुकतोय, पण त्याला त्याची जाणीव नाही आहे. त्याला भल्याची संगतीही नको आहे, म्हणजे कुठे काही चांगलं चालू आहे, कुठे काही चांगलं ऐकायला मिळतंय, कुठे काही श्रवणाला मिळतंय किंवा कुठे काही चांगलं आहे तर ते त्याला नको आहे, कारण ते भलं आहे. त्याला भल्याची आवड नाही आहे आणि सगळं विसरायचं आहे, सगळं वाढून टाकायचं आहे, नाना खोडी काढायच्या आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, असा त्याचा हे लक्षण आहे. त्याच्यामुळे त्याला भला व्हायचंच नाही आहे. म्हणून अशा हा करंटा त्याचा जीवनाचा काहीही त्याला सार्थक करायचं नाही आहे. म्हणून तो कसा ठरतोय, करंटा ठरतोय असं समर्थ म्हणताय. पुढे बघूया. चाट गडी मिळविले, कुकर्मी मित्र केले, खट नट एकवटिले, चोरटे पापी. त्याने कोणाला जमा केलं, चाट गडी मिळविले, म्हणजे काही अर्थ नाही आहे, ज्यांच्या जीवनालाही काही अर्थ नाही असेच सगळे त्यांनी त्याच्या अवतीभवती जमवलेत. म्हणजे हे विषय आहेत, त्याला विषयांची गोडी आहे, त्याला विषय गोळा केलेत. जे काही वाईट आहे त्या विषयांची फक्त त्याला काय घ्यायची, त्या विषयांची गोडी आहे आणि या विषयांमध्ये तो वाहवत गेलेला आहे. ते कोण आहेत, चाट गडी आहेत त्याचे. हे जे गडी आहेत, जे सवंगडी आहेत ते घेऊन तो फिरतोय. असा हा मनुष्य प्राणी हा फक्त आणि फक्त अधोगतीला जाणार आहे. मित्रही कसे आहेत, कुकर्मी मित्र. हे कुकर्मी मित्र घेऊन तो सद्गतीची वाट त्याला मिळणार आहे का हो, तर नाही. हे कुकर्मी मित्रांसोबत तोही तसा कुकर्मीच होणार आहे. खट नट एकविटले, चोरटे पापी. जी चोर आहेत, जी पापी आहेत, अशीच सगळी सवंगडी जमा केलेली आहे. त्यामुळे त्याने त्याचं जीवन हे त्या जीवनाचा नाश करण्याच्या मार्गावर आहे. म्हणून तो कसा ठरतोय, करंटा ठरतोय. पुढे बघूया. ज्यासी त्यासी कळकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. म्हणजे तो कसा आहे हो, ज्यासी त्यासी कळकटा, म्हणजे कळकटलेला मळकटलेला. म्हणजे हा देह कशाने कळकटलेला आहे हो, तर विषयांनी. त्यांनी विषयामध्ये एवढा कळकटलेला आहे, म्हणजे विषयांमध्ये तो बरबटलेला आहे. त्याच्यामुळे त्याला स्वतःचं स्वधर्म, स्वतःचं हित त्याला कळत नाही आहे. त्याच्यामुळे तो पुढे सगळं परघातकी, म्हणजे तो स्वतःचाही घात करतोय आणि दुसऱ्याचाही घात करतोय. असा हा देह फक्त आणि फक्त करंटा ठरतोय असं समर्थ सांगतायत. म्हणून आपण ह्या सगळ्या लक्षणांपासून लांब राहिलं पाहिजे आणि फक्त सगुणाकडे बघितलं पाहिजे. ही जर लक्षणं आपल्याला दिसत असतील तर ह्या लक्षणांपासून आपण स्वतःला लांब ठेवलं पाहिजे. आपण ह्या विषयांपासून लांब ठेवलं पाहिजे स्वतःला. तेव्हा आपण ह्या सगळ्यामधून मोकळे होऊ. पुढे बघूया. दीर्घ सूचना सुचेचिना, न्याय नीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर. दीर्घ सूचना सुचेचिना म्हणजे काय हो, त्याला लांबवरचं काही कळत नाही, लांबवरचा त्याला काही विचार करायचा नाही आहे. पुढे आपल्या आयुष्यात किंवा आपल्या जीवनाचं सार्थक कसं करायचं आहे हे त्याला विचार करायचा नाही आहे. त्याच्या पुढचा न्याय नीती हे रुचेना, म्हणजे न्यायाने नीतीने बरोबर वागणं हे त्याला पटत नाही आहे. आणि दुसऱ्यांच्या गोष्टीवर त्याची काय आहे, वासना आहे. म्हणजे दुसऱ्याकडे जे आहे ते मला पाहिजे, मला कसं मिळेल ह्या गोष्टीकडे त्याची काय आहे,
वासना निरंतर म्हणजे कायम अशीच वासना आहे. म्हणजे बघा हो, काहींना असं वाटतं ना, आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा दुसऱ्याकडे जे आहे ते आपल्याला पाहिजे. म्हणजे हा कोण आहे हो? लोभ आहे, मोह आहे. ह्या मोहापासून आपण लांब असलेलं बरं, आपल्याकडे जे आहे ते आपलं स्वतःचं आहे आणि आपण त्याच्यात समाधानी असणं खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला समर्थ सांगतात. त्यात समाधानी असणं म्हणजे आपल्याला प्राप्ती कसली आहे तर ही सगुणाची प्राप्ती आहे. दुसऱ्यांचं पाहून आपण जर दुःखी होत असू तर ही करंट्याची लक्षणं आहेत. आपल्याला जर सगुण व्हायचं असेल, चांगल्या मार्गावर जायचं असेल तर आपण दुसऱ्या गोष्टीवर वासना, दुसऱ्याच्या वस्तूवर वासना ठेवणं चुकीचं आहे असं समर्थ म्हणतायत. आळसे शरीर पाळिले, परंतु पोटे विण गेले, सुडके मिळे नासे झाले पांघराया. म्हणजे आळसाने काय झालं तर शरीर पाळलं, म्हणजे सगळं हे शरीर त्याचं कसं झालेलं आहे, आळशी झालेलं आहे. पूर्ण शरीरावर त्याच्या आळसाने कब्जा केलेला आहे. आणि सुडके मिळे नासे झाले पांघराया म्हणजे काय हो तर त्याला, त्या शरीराला म्हणजे झाकावयास ही काही मिळालेलं नाही आहे. ते शरीर आपलं त्याने जे आळसाने बरबटलेलं शरीर आहे तेही कसं झालं आहे, त्याला पांघरून घ्यायलाही काही नाही. म्हणजे हे अवगुण लपवायलाही त्याच्याकडे त्या जागा नाही आहे. इतकं मोठं पाप त्याच्याकडे वाढलेलं आहे. असा हा करंट आहे तो आपल्याला समर्थ दाखवून देत आहेत, उघड करून देत आहेत की ह्या आळसामुळे त्याच्या त्या विषय विकार जे आहेत तेही लपत नाही आहेत, ते आता सगळीकडे दिसायला एवढा आतमध्ये आळस वाढला आहे आणि त्याच्यामुळे ही लक्षणं त्याची सगळीकडे दिसत आहेत. आळसे शरीर पाळी, अखंड कुसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. आळसे शरीरपाळी म्हणजे ह्या शरीराला त्याच्या आळसानेच मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं हो, निद्रेची पाडी सुकाळी. निद्रा ही चांगली आहे का हो? निद्रा आहे ती फक्त, निद्रा म्हणजे विश्रांती. आपल्या शरीराला विश्रांतीसाठी निद्रेची गरज असते. म्हणून कायम झोपूनच राहावं का हो तर नाही. ह्या झोपेमध्ये आपल्याला प्राप्ती काही नाही आहे. आपण झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी, पण त्या शरीराला, आपल्या देहाला विश्रांती मिळायला पाहिजे. तर आपल्या इथे फक्त आणि फक्त झोपूनच राहिलं तर आपल्याला तो परब्रह्म कसा साथ देणार हो? म्हणजे प्रयत्न केले नाहीत, कोणतीही नोकरी केली नाही किंवा कोणताही कामधंदा केला नाही तर आपल्याला जेवण मिळणार आहे का हो? नुसतं बसून राहिलं म्हणजे ते दे हरी खाटल्यावरी असं जे काही म्हणणं आहे ते खरं आहे का हो तर नाही. आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट मिळू शकत नाही असं समर्थ सांगतायत. म्हणून हा आळस झटकून, निद्रा झटकून आपल्याला प्रयत्न केले पाहिजे आणि आपलं जीवन सार्थकी केलं पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. जनासी मित्री करीना, कठीण शब्द बोले नाना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. जनासी मित्री करेना म्हणजे चांगले जे काही आहे त्याच्याशी मैत्री नको आहे. आणि जे काही आपण बोलतोय, जे काही वाचाळता करतोय ते कसं आहे हो, सगळा दुर्गुण, दुराविचार काढतोय, सगळे वाईट विचार आपल्या तोंडातून निघत आहेत. त्याच्यामुळे काय होत आहे, कोणीही जवळ यायला मागत नाही आहे. कारण आपल्या मुखामध्ये कसं आहे, वैखरीमध्ये चांगले शब्द आहेत का तर नाही, फक्त कटू भावना आहे, दुसऱ्यांबद्दल वाईट आहे. त्याच्यामुळे आपल्याही कठीण प्रसंगी आपल्याला कोणीही मदत करावयासी येत नाही. अशी ह्या करंट्याची अवस्था झालेली आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून मूर्खपणे आवरेना कोणी एकासी म्हणजे मूर्खपणे आवरेना म्हणजे त्याचा जे काही विषयांचा वावर झालेला आहे तो एवढा वाढलेला आहे की त्याला कोणी मदत करायला येत नाही आहे. म्हणून हा असा करंटा एकटा पडलेला आहे. तो परब्रह्मालाही त्याला परब्रह्म आहे हेही त्याला पटत नाही आहे. त्याच्यामुळे तो एकटा पडलेला आहे. पवित्र लोकांमध्ये भिडावे, वोंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे, जनानिंदा क्रिया. म्हणजे पवित्र लोकांमध्ये भिडावे म्हणजे चांगल्या लोकांमध्ये जावं अशी त्याची इच्छा नाही.
सदा मनापासून भावे. म्हणजे आणि जे काही आहे इथे वोंगळामध्ये निशंक धावे, म्हणजे जे काही वोंगळ क्रिया चाललेली आहे, वाईट क्रिया चाललेली आहे, तिथे त्याला धावायला खूप बरं वाटतंय, खूप सुख वाटतंय. पवित्र लोकांमध्ये त्यांना जायचं नाही आहे, म्हणजे तिथे चांगलं कर्म घडतंय, तिथे जायची इच्छा नाही आहे. आणि जिथे वाईट कर्माचा सगळा खेळखंडोबा चाललेला आहे तिथे मात्र जाण्यासाठी तो तत्पर आहे. अशा व्यक्तीला किंवा अशा देहाला काय सद्गती मिळणार आहे का हो? तर नाही. ही मोठी करंट्याची लक्षणे नाही. जननिंद क्रिया करणे म्हणजे फक्त निंदा नालस्ती करणं हे ह्याच्यामध्ये सुख आहे. आणि त्याच्यामुळे तो कसा आहे, सर्वात करंट ठरलेला आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. पुढे पाहूया. तेथे कैचा परोपकार, केला बहुतांचा संहार, पापी अनर्थी अपस्मार, सर्व अबद्धी. म्हणजे परोपकार काय, दुसऱ्यासाठी मदत करणं काय, किंवा कुठे असं दिसत असेल पाप वगैरे, तर त्या पापामध्ये वगैरे आपण काय करतोय, आपण तिथे जाऊन सत्कर्म केलं पाहिजे, असं त्याचं परोपकार, कोणाला मदत उपकार केले पाहिजे अशी त्याची इच्छा नाही आहे. कारण त्याच्या बुद्धीला ते पटतच नाही आहे. चांगली गोष्ट करणं हे त्या करंट्याच्या बुद्धीला पटत नाही आहे, त्याच्यामुळे हे त्याच्याकडून घडत नाही आहे. पापी अनर्थी अपस्मार, सर्व अबद्धी. ही कसं आहे, बुद्धी ही चांगली नाही आहे, त्याच्यामुळे हे अबद्धीकडे वाढलेला हा मनुष्यदेह आहे. शब्द सांभाळून बोलेना, अवरिता आवरेना, कोणी एकासी मानेना, बोलणे त्याचे. म्हणजे पहा, इथे समर्थ म्हणतायत की शब्द ही कसे आहेत. शब्द म्हणजे आपल्या वैखरीवरची जी सरस्वती आहे, सरस्वती बसलेली आहे आपल्या वैखरीवर, म्हणजे त्यामुळे आपल्या शब्दांना खूप मोठी किंमत आहे. तर ते शब्द आपल्या मुखामधून काढताना आपण विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय. पण हा जो करंट आहे, ह्या करंटाला शब्दही सांभाळून बोलता येत नाही. आवरिता आवरेना, कारण एवढा बोलतोय की त्याला त्याचे शब्द आवरता येत नाही आहेत, असं वाईट वैखरीतून निघतंय. म्हणून हा कसा ठरतोय, करंटा ठरतोय. कोणी एकासी मानेला, बोलणे त्याचे. आणि त्याचे बोलणे हे कसे आहे हो, त्याला काही तथ्य नाही आहे, त्याला काही अर्थ नाही आहे, त्याच्यामुळे कोणी त्याच्या बोलण्याकडेही लक्ष देत नाही आहे. आणि असा तो करंटा, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आणि त्यामुळे त्याच्या बोलण्यालाही काहीही किंमत नाही आहे. म्हणून आपण बोलतानाही आपण काय बोलतोय ह्याचा विचार करून बोलावं. हेही सगुणाचं लक्षण आहे, हे करंट्याचं लक्षण सोडून द्यावं. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकासी सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताटा. म्हणजे काही नाही आहे या करंट्याकडे. काय आहे हो, सगळं तळ आळस निद्रा ह्यांनी सगळं त्याचं आयुष्य बरबटलेलं आहे, गुंडाळलेलं आहे त्या विषय विकारांमध्ये. त्याच्यामुळे कोणावरही कोणाचाही त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यामुळे कोणाशीही सख्य नाही आहे. म्हणजे आपल्या अडीअडचणीत कोणी आपल्याला मदत करेल असंही त्याच्याकडे कोणी नाही आहे, कारण तो स्वतः करंट आहे. आणि ह्या करंटाला कोण मदत करणार, या हेतूमुळे सख्यता कोणीही केलेली नाही. विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताठा. नाही विद्या म्हणजे ज्ञानही नाही, त्यामुळे वैभवही नाही. ज्ञान नाही आहे त्याच्यामुळे वैभव नाही आहे. आणि तरीही तो कसा फिरतोय करंटा, ताठ्यामध्ये फिरत आहे. फक्त अभिमान आहे, जो अभिमान अतिशय वाईट आहे आणि हा अतिशय वाईट विकार घेऊन तो फिरत आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसी ही विवेकाची उत्तरे, ऐकणार नाही. म्हणजे त्यांना त्या करंट्याला कितीही समजवलं की अरे बाबा तू असं कर तसं कर, चांगले गुण घे, तरीही तो करंटा ते म्हणजे बहुतांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं किंवा चांगल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यास तो तयार नाही आहे. विवेकाची उत्तरं म्हणजे विवेकामध्ये राहण्यास तयार नाही आहे. त्याच्यामुळे तो कसा ठरतोय हो, त्याचं भाग्य नाही आहे ते ऐकण्याचं, त्याच्यामुळे तो करंटाचं ठरतोय. आणि हा करंटा पुढे त्याच्या जीवनामध्ये अधोगती घेत आहे, बाकी काहीही करत नाही असं समर्थ आपल्याला सांगतायत.
स्वये आपणास कळेना, शिकविले तेही ऐकेना, तयासी उपाय नाना, काय करती. म्हणजे स्वतःला त्याला काहीही कळत नाहीये, शिकवतोय तेही त्याला ऐकायचं नाहीये. म्हणजे इथे समर्थ परब्रह्म परमेश्वर त्याला एवढं पोट तिडकीने सांगतोय की बाबा ही तुझी घाणेरडी लक्षणं आहे, तू त्यागून दे आणि चांगल्या मार्गावर चाल. पण तेही त्याला ऐकायचं नाहीये. नवीन 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 उपाय सांगतोय, नाना प्रकार सांगतोय, पण तरीही त्याला ऐकायचं नाहीये. म्हणजे हा करंटा फक्त आणि फक्त अधोगतीकडे चालू आहे. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे. इथे किती संदेह पडलेत त्याच्या मनामध्ये अनुमानाचे, तरीही त्याला काहीही कळत नाहीये, प्राप्त त्याला काहीही झालं नाहीये आयुष्यात. आणि कल्पना करी उदंड काही, म्हणजे अशा कल्पना करतोय की मी हे करेन, मी ते करेन, अशा नाना कल्पना करतोय फक्त. पण ह्या कल्पना कधी सत्यामध्ये उतरतात? जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा. जर आपण कोणताही प्रयत्न केला नाही तर आपण त्यात यशस्वी ठरणार आहोत का? कोणत्याही कामामध्ये आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही. प्रयत्न वाळूचे रगडिता तेलही गळे, असं जे काही समर्थांचं म्हणणं आहे ते खरं आहे. प्रयत्न केले पाहिजे तर आपल्याला यश प्राप्ती होते. पण ह्या प्रयत्न नाही, त्याच्यामुळे ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पनाही त्याच्या वाईट, म्हणजे त्या कल्पनाही त्याच्या तोडून जात आहेत, त्या कल्पनाही त्या खऱ्या होत नाही आहेत. त्याच्यामुळे त्याचं फक्त आणि फक्त अनुमान हे जे काही आहेत ते तसेच्या तसे राहत आहेत, असं समर्थ म्हणत आहेत. पुढे पाहूया. पुण्यमार्ग सांडिला मने, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने, नास केला. काय केलाय हो करंट्याने? ह्या स्वतःच्या देहाचा फक्त नाश केलेला, स्वतःच्या जन्माचा नाश केलेला आहे. पुण्यमार्ग सांडिला मने, म्हणजे जो पुण्याचा मार्ग आहे तो त्याच्या हातामधून सांडला गेला आहे. पाप झडावे काशाने, म्हणजे हे पाप जे काही त्याच्याकडे राहिलेलं आहे ते त्याने काय करावं हे त्याला कळत नाही आहे. त्याला अनुमान म्हणजे निश्चय कसला करावा हेही त्याला कळत नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या जीवनाचा नाश झालेला आहे. असा हा करंटा आता एकटा पडलेला आहे, असं समर्थ म्हणतायत. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्काळ लाबाड ऐसे जना कळो आले. काही एक पुरते कळेना, म्हणजे काय करावं हे त्याला कळत नाही. म्हणजे का हो? कारण त्याने परब्रह्माचं काही ऐकलेलंच नाही आहे, काही श्रवण केलंच नाही आहे परब्रह्माचं. त्याच्यामुळे तो कसा पडला आहे? एकटा पडला आहे. त्याच्यामुळे त्याला हे काय करावं, प्रसंगामध्ये आपल्याला येणाऱ्या वाईट काळामध्ये आपण काय करावं हे त्याला काही सुचत नाही आहे. कारण त्या फक्त परब्रह्माची त्याने अवहेलना केली आहे, त्याला किंमत कळलेली नाही आहे परब्रह्माची. हा आपला जन्म कशासाठी आला आहे, आपण ह्या जन्माचं सार्थक करावं हे त्याला कळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याला काय करावं आता ह्या वेळेला, त्याच्या एवढ्या पापाचा त्याच्याकडे भरणा झालेला आहे, ह्या पापाला त्याने कसा घालवावं हे त्याला कळत नाही आहे. सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लाबाड ऐसे जना कळो आले. म्हणजे कसं आहे हो, ह्याच्यामध्ये जी काही लबाडी आहे, जो काही चोरटेपणा आहे, मिथ्यापणा आहे, हा सगळ्यांना आता कळलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या ह्या अवगुणांना साथ देण्यासाठी त्याच्याजवळ कुणीही नाही आहे. कारण ह्या सगळ्यांना, सगळ्या सगुणांना त्याच्यातले दुर्गुण हे कळलेले आहेत. त्याच्यामुळे तो करंटा एकटा पडलेला आहे. काही नेमकपण आपुले, बहुत जनासी कळो आले, तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. काही नेमकपणा आपुले, बहुत जनासी कळो आले, म्हणजे सगळ्यांना आता कळलंय की हा करंट लक्षण, म्हणजे करंट आपल्यामधली जी काही विषय विकार आहेत, हे करंटे आहेत, ते ज्यांना कळले ते मनुष्य काय झाले? मान्य झाले. म्हणजे ज्यांना आपल्या मधली ही लक्षणं कळली आहेत तीच मनुष्य कशी झाली आहे? तो
ज्यांनी ती मान्य केलीत की हो, माझ्यामध्ये हा दुर्गुण आहे, माझ्यामध्ये हा अवगुण आहे, मी ह्या विषयांच्या आहारी गेलो आहे, आणि हे ज्यांनी मान्य केलं आहे त्या परब्रह्माला समर्पित केलं आहे, तोच काय झालेला आहे, त्याला पुढे सद्गती आहे. कारण त्यांनी आपली चूक मान्य करून ती चूक बाजूला सारून नवीन मार्गावर चालणं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे तो सद्गतीच्या मार्गावर गेलेला आहे. म्हणून समर्थांचं असं म्हणणं आहे की आपल्यामधले आपण अवगुण त्याग करून आपण चांगल्या मार्गावर जाऊन आपल्या जीवनाला पण सद्गतीच्या वाटेवर न्यावं, असं समर्थांची इच्छा आहे. म्हणून समर्थांनी इथे जीव ओकलून सांगतायत की ह्या जी काही लक्षणं आहेत, ही करंट लक्षणं आहेत, ती तुम्ही त्यागा आणि चांगल्या मार्गावर जा. तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. आणि अशीच माणसं भूमंडळामध्ये म्हणजे इथे कशी झाली आहेत, ही त्यांच्या जीवनाचं सार्थक करणार आहेत. झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे. समर्थ किती सुंदर म्हणतायत बघा इथे, झिजल्या वाचून कीर्ती कैशी. म्हणजे जर आपण आपला देह झिजवला नाही, सत्कर्मासाठी झिजवला नाही, तर त्यापासून तर कीर्ती कशी येणार. तर आपल्या ह्या देहामध्ये जर आपण काही चांगली कर्म केलीच नाहीत, तर आपला नाव कसं होणार हो. म्हणजे ह्या चांगल्या कर्मांच्या हेतूने तरी आपल्या मागे आपली कीर्ती राहील, अशी समर्थांची इच्छा आहे. त्याच्यामुळे समर्थ म्हणतात आपला देह जो काय आहे तो आपण चांगल्या कर्मासाठी झिजवावा, आणि त्यामुळे आपल्याला कीर्ती प्राप्त होणार आहे. मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे. म्हणजे जर चांगलं काम केलं तर चांगल्या गोष्टीची कीर्ती होते, आणि जर वाईट काम केले, अवलक्षणं होती, तर त्याची कीर्ती अवलक्षणामध्ये होते. म्हणजे म्हणून आपण आपला अवलोकन करावं आणि आपण ठरवावं की आपण कोणत्या गोष्टीमध्ये पुढे आपली कीर्ती कोणत्या गोष्टीसाठी व्हावी, हे आपण आपलं ठरवावं, असं समर्थांचं म्हणणं आहे. भल्याची संगती धरीना, आपणासी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा, स्वहित नेणे. इथे समर्थ सांगतायत की काय करावं, स्वतःचं स्वहित तरी निदान करा, स्वतःचं स्वहित करावं, असं समर्थांचं म्हणणं आहे. प्रत्येक देहाने, प्रत्येक मनुष्याने आपलं आपण हित करावं, असं समर्थ म्हणतायत. भल्याची संगती धरीना, जर भल्याची संगती धरली नाही तर आपलं स्वहित होणार आहे का हो. नाही, त्या भल्याची म्हणजे त्या परमेश्वराची संगती धरावी, त्या परमेश्वराच्या संगतीने पुढे जावं, आपलं आपण शहाणपण घ्यावं, श्रवण करावं, श्रोता व्हावं, परिस्थितीची जाणीव घ्यावी, आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहेत त्या गोष्टीची जाणीव घ्यावी, नामस्मरणामध्ये उभं राहावं आणि शहाणं व्हावं. आपला आपण वैरी जाणा, म्हणजे आपणच आपले काय होतो वैरी, आपली म्हणजे वाईट माणसं जे काय वाईट गुण आहेत ते काय आपल्याला बाहेरून येणार आहेत का हो, तर नाही, ते आपल्या आतमध्येच आहेत. आणि ह्या आपल्या आतमध्ये असणाऱ्या वाईट गुणांना आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे आपल्यामधला वैरीपणा कोणी घालवायला पाहिजे, आपला आपण घालवायला पाहिजे. म्हणजे समर्थ इथे आपल्यालाच सांगतात, आपल्यालाच संधी देतात, स्वतःचं स्वहित करण्याची संधी इथे समर्थ आपल्याला देतात. कारण ते आपल्याला आपल्यामधली करंट लक्षणं इथे हातावर काढून दिलेली आहेत, आणि ही लक्षणं दाखवून देऊन बघ की ही लक्षणं तुझ्यामध्ये आहेत का, आणि जर असतील तर तू ती आत्ताच्या आत्ता काढून घे आणि स्वतःचं स्वहित कर, तुझा हा वैरीपणा काढून टाक आणि त्या स्वहिताच्या मार्गावर जा, असं समर्थांचं म्हणणं आहे. लोकांसी बरे करावे, ते उसिणे सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणीजे ना. म्हणजे काय म्हणतात, लोकांसी बरे करावे, म्हणजे लोक म्हणजे कोण हो, तर विषय विकार, त्यांच्याशी काय करत बरे करावे. म्हणजे त्यांना आपण कामापुरतं वापरावं, जे काही आहे ते आपलं कामापुरता लोभ, मद, मोह, मत्सर जो काही आहे तो त्याचा वापर कसा करावा, त्यांच्या आहारी जाणं हे चुकीचं आहे, असं समर्थ म्हणतात. लोकांशी बरे करावे, ते उसणे सेवेची घ्यावे. म्हणजे कसे घ्यायचे, तर ते उसणे आपण घेतो कसे, म्हणजे जे आपण परत देणार आहोत या अर्थाने आपण ते घेतो, तसे विषय आणि विकार आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये वापरायचे आहेत.
ऐसे जयाच्या जीवे जाणीजेना. आणि हे ज्याला कळलेलं आहे, हे ज्याला समजलेलं आहे, ह्याची जाणीव ज्याला झालेली आहे, तो कसा ठरतो? तो सद्गतीच्या मार्गावर जातोय, त्याच्यातला करंटपणा बाजूला जात आहे. जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण, बहुतांसी न मने ते अवलक्षण सहजची झाले. म्हणजे उत्तम जे गुण नाहीत ती करंट्याची लक्षणं आहेत. करंटपणा येतो कारण जे उत्तम गुण, एकही उत्तम गुण जर नसेल तर फक्त आणि फक्त करंटपणा ठरतो. आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये फक्त करंट लक्षणं ठरतात आणि मग हे अवलक्षणाचं जे कारण आहे आणि ह्या अवलक्षणामध्ये अधोगती प्राप्त होते असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून उत्तम गुण घ्यावा. कुठेही आपण जाऊ, जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही जाऊ, तिथे फक्त आणि फक्त आपण उत्तम गुण घ्यावा. त्यामुळे आपलं आपोआप करंट जोपणा आहे तो करंटपणा बाजूला होईल आणि आपण सगुणाकडे जाऊ. कार्याकारण सकळ काही, कार्ये विण तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही, वाहतची गेला. कसा झाला? कार्याकारण सकळ काही, कार्ये विण तो काही. म्हणजे कार्याकारण कसं आहे? सगळे आहे तो. कार्य काही असेल किंवा कार्याकारण जे काही लागेल ते होणारच आहे आणि सगळे आहेत त्यासाठी. पण कार्य विण काहीच, तो काहीच नाही. म्हणजे जो काही परब्रह्म आहे तो आपल्याला तो सोबत देणार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सोबत देणार आहे परब्रह्म, कारण त्याचं कार्यच ते आहे. आपल्या देहाला त्यांनी जन्माला घातले, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला तो सांभाळणार आहे. मग आपण चांगली कर्म करू दे नाहीतर वाईट कर्म करू दे, तो आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळणार आहे. कारण त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे ना की मी तुझा काय जन्म दिलाय म्हणजे मी तुझा सांभाळ करणार, हे त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो कार्याकारण सांभाळणार आहे. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. म्हणून आपण काय करायचो? आपण आलेला जन्म, आपल्याला त्या समर्थांनी जे जन्म दिलेला आहे तो जन्म वाया घालवायचा का? तर नाही. तो दुःखामध्ये घालवायचा का? तो दुःख प्रवाहामध्ये न्यायचा का? कारण त्या अंतःकरणालाही दुःख होणार. आपण वाईट वागणार तर त्या अंतःकरणालाही दुःख होणार आणि ह्या दुःखामध्येच त्याला वाहत घालवणं बरोबर नाही आहे. म्हणून आपण त्या एका परब्रह्माचा विचार करून सद्गतीच्या वाटेवर जाणं हे समर्थांचं असं म्हणणं आहे. म्हणून समर्थाने आपल्याला ही करंट लक्षण दाखवून दिलेली आहेत. पुढे पाहूया. बहुतांसी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा, जेथे तेथे. म्हणजे आता बहुतांसी मान्य थोडा, आता हे जे कोणी मान्य करत आहे त्याच्या पापासी नाही जोडा. जे काही मान्य करतायत, हे आपल्यातले अवगुण आहेत ते मान्य करतायत, त्याच्या पापांना काय आहे? नाही जोडा. म्हणजे जर हे आपली करंट लक्षणं आपण स्वतःमध्ये पाहिली तर ही करंट लक्षणं आपण बाजूला केली तर त्याची पापं बाजूला नक्कीच होणार आहेत असे समर्थांचं म्हणणं आहे. निराश्रयी पडे उघडा, म्हणजे त्याला आश्रय नाही. आपण कोणाच्या आश्रयामध्ये आहोत? समर्थांच्या आश्रयामध्ये आहोत आपण. म्हणून आपण उघडे पडलेले नाही आहोत. आपल्याला समर्थांनी हे वेळीच दाखवून दिलंय. म्हणून आपण आपल्या अवगुणांना आपण सगुण करू शकतो. आपण आपल्या अवगुण आपल्यामधून काढू शकतो असं समर्थांचं म्हणणं आहे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. तेणे मनासारिके फावे सकळ काही. समर्थ असं म्हणतायत ही जी काही दाखवलेली आहे या समासामध्ये, जेवढी करंट लक्षणं दाखवलेली आहेत, म्हणजे ही आपणच आहोत, तुम्ही आम्ही जे काही आहोत हे समर्थाने आपल्याला उघड इथे दाखवलेलं आहे. आणि ह्या करंट लक्षणांमधून आपण काय करायचे आहेत? अवगुणांचा त्याग करायचा आहे असं समर्थ इथे शिकवतायत आपल्याला. ह्या शिकवणीत आपण हे घ्यायचं आहे की आपल्यामधले अवगुण त्यागायचे आहेत आणि उत्तम जे काही गुण आहेत त्या आपण आपल्या अंगीकार करायचे आहे. त्या गुणांचा त्या आपल्यामध्ये वाढवायचे आहेत उत्तम गुण, म्हणजे आपोआप आपल्यामधले अवगुण बाहेर जातील आणि आपण उत्तमाच्या मार्गावर जाऊ, आपलं जीवनाचं सार्थक करू आणि आपल्या ह्या जीवनाचं आपण जो काही जन्म घेतलेला आहे त्या जन्माचं सार्थक होईल असं समर्थ सांगतायत. कारण ह्या
दुर्गुणांमध्ये राहून काय अर्थ नाही आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. कारण हे दुर्गुण आपण पुढे 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 वाढत जाणार आणि त्यातून कुकर्म घडणार. जे समर्थ आपल्याला कुकर्मांमध्ये आपल्याला उभं राहायचं नाही आहे. समर्थांचा असाच हे उद्देश आहे. हा दासबोध ग्रंथ आपल्याला शिकवण्यामागे हाच उद्देश आहे की आपण आपल्या जीवनाचं काय करायचं आहे, सार्थक करायचं आहे. आपलं कर्म आचरण सुधारून आपण आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आपल्याला की आपल्यामधले आपण अवगुण ह्यांची जाणीव घेऊन आपण ते त्यागायचे आणि उत्तम गुण आपल्यामध्ये घ्यायचे, तेही विवेकामधून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची वाईट असं विचार मनामध्ये येणार नाही. विवेकामध्ये उभे असलो म्हणजे आपण चांगला विवेकपुत्र घेऊन उभे असू. त्याच्यामुळे आपण सगुणाच्या प्राप्तीमध्ये असू आणि आपण आपल्या जीवनाचं सार्थक करण्याच्या मागे असू. तेणे मनासारिके फावे सकळ. म्हणजे त्यामुळे काय होणार हो, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार, सगळं काही मनासारखं होणार आणि आपण आपल्या जीवनाचं सार्थक करणार असं समर्थ म्हणतायत. तर आपण हा समास, हे करंट लक्षण लक्षात घेऊन आपण आपल्यामधले चांगले गुण जोपासायचे आहेत असं समर्थ म्हणतायत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. तर पहा, इथे समर्थांनी आपल्याला करंट लक्षणं दाखवून दिलेली आहेत. तर हा समास तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. पुढे पण आपण पुढचं श्रवणही नक्की करू. जय सद्गुरू.